बोरमाळ पाहण्याचा बहाणा करून हॉटेलमध्ये धुणं भांड्याचे काम करणाऱ्या आजीच्या गळ्यातील बोरमाळ अज्ञातांनी लंपास केले। ही घटना सांगलीत शनिवारी सकाळी 9:30 ते पावणे 10 वाजण्याच्या सुमारास घडले। या प्रकरणी शांताबाई महादेव बोरगे वय 74 राहणार जुना धामणी रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी या सांगलीत स्वामी समर्थ हॉटेलमध्ये धुणं भांड्याचं काम करतात। शनिवारी सकाळी त्या स्वामी समर्थ हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत उभ्या असताना अंदाजे 35 ते 40 वयाचा एक अज्ञात इसम काळ्या रंगाच्या लाल पट्ट्या असलेल्या मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आला। तो फिर्यादी सोबत बोलू लागला, माझे आजीला दाखवून तुमच्या गळ्यातील बोरमाळसारखा दागिना करायचा आहे असं तो फिर्यादी यांना सांगू लागला। यावर फिर्यादी यांनी त्यांच्याजवळील सोन्याची बोरमाळ काढून त्याला पाहावयास दिली। त्याने बोरमाळ हातात घेऊन ह्याचा फोटो काढतो असे सांगून तो बाजूला जाऊन बोरमाळचे फोटो काढण्याचे नाटक करू लागला। फिर्यादीचे नकळतपणे त्याने लबाडीने फिर्यादी यांची बोरमाळ चोरून तो त्याच्या मोटरसायकलवरून पळून गेला। अवघ्या 15 मिनिटात आजीची 45,000 रुपयाची किमतीची बोरमाळ त्याने गोड बोलून चोरून नेली म्हणून फिर्यादीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे।